नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत आपली तोंडाला चव आणणारी 8 दिवस टिकणारी अशी मी गव्हाच्या पिठाची गुलगुली, गोड भजी म्हणा किंवा गुलगुली म्हणा, खूप अप्रतिम लागतात, टेस्ट फार लागती आणि न सोडा घालता न विनो घालता काय घालणार आहे पहा आणि पहा काय जबरदस्त बनते ते। तर इथे पहा, एक वाटी मी वाटीचं मेजरमेंट आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, मेजरमेंटनेच करा तुम्ही तर तुमची फसणार नाही। तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ दूध एकदम कोमट आहे, जास्त तापलेलं नाही किंवा काहीच नाही, कोमट दूध आहे, त्याच्यात फक्त वितळून घ्यायचं आपल्याला गूळ। तर आता मी हलवून घेते जराशी, अशी मग मिक्स करत राहायचं, तर गूळ आपोआप कोमट दूध असल्यामुळे लगेच वितळून जाईल। जरा 1 मिनिटभर हलवले ना तर लगेच गूळ वितळून जाईल। तर गूळ वितळल्यानंतर तुम्हाला गाळून घ्यायचं आहे का असंच ठेवायचं आहे ते त्याचा प्रश्न आहे। गूळ खराब असला तर तुम्हाला गाळून घ्यायला लागणार आहे परत दूध, आणि गूळ चांगला असला तर नाही लागणार गाळून घ्यायला। आता पाहूया आपलं कसा निघतं गूळ। कधी कधी कसं होतं, गुळांमध्ये माती असती, खडे असतात, हे झालेलं आहे, पण ह्याच्यात काहीच नाही, स्वच्छ एकदम आहे, म्हणून मी काही गाळून घेतलं नाही। आता पहा, मी घेणार आहे बेसन गव्हाचं पीठ। तर हे गव्हाचं पीठ न चाळता घेतलेलं आहे, कसं चाळण निघतं, त्याच्यात जीवनसत्व असतं, म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे, चाळलं नाही। तर हे वाटीचं मेजरमेंट आहे, लक्षात ठेवा, 1 वाटी घेतलेलं आहे आपण। असं पीठ हलकं असल्यामुळं फुल वाटी भरून घेतलेली आहे आणि 1 सपाट वाटी भरून रवा घेतलेला आहे। पहा आता मेजरमेंट परफेक्ट आहे, पहा, लक्ष द्या इथे एकदम, आणि हलवून घ्यायचं, मस्त मिक्स करायचं ते। आपल्याला लागलं का परत तर थोडंसं दूध टाकायचं, दूध टाका, नाहीतर पाण्यात भिजवलं तरी चालतं मैत्रिणींनो, का दूधच हवी असं नको याला, पाण्यात जरी असलं तरी मी टाकलेलं आहे दूध, का की छान दुधाने आणखीन मऊपणा निर्माण होतो त्याला आणि छान होतात। आणि ही आहे ना 8 दिवस टिकणारी आहेत आपली, म्हणजे लगेचच्या लगेच संपणार नाही, 8 दिवस टिकणारी आहेत, म्हणून तुम्ही करून ठेवा आणि बंद डब्यात ठेवली तर फारच छान। आता हे बघा अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे त्याची। तर आता आपण मी ह्याला ना 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। रवा असल्यामुळे थोडा भिजायला लागणारच आहे वेळ, नुसतं गव्हाचं पीठ असतं तर लगेच केली असती तरी चाललं असतं, पण रवा आहे ना 10-15 मिनिटं मी ठेवणार आहे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करेपर्यंत ते होऊन जाणार आहे। तर इथे बघा मी बाजूला ठेवलेलं आहे, आता मी पाहणार आहे 10-15 मिनिटं झालेली आहेत आपले, तर पाहते आता काय कसं होते। हे छान असं भिजलेलं आहे, मस्त फुललेलं आहे, तर मी आता काढून घेते आणि बघते काय काय कसं आहे झाले। बघा घट्टपणा आलेला आहे त्याला जरा, तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालायला हवे आपल्याला, का की मी आता दूध टाकायचं असलं दूध टाका, पाणी टाकायचं असलं पाणी टाका, काय नाही, मी आता पाणीच टाकलेलं आहे, दूध नाही टाकलं, पहिलं टाकलं होतं दूध ना 1 मेजरमेंटच्या मापाने। आता थोडंसं पाणी ओतलेलं आहे मी, तुम्ही कन्सिस्टन्सी बघून पातळ करा, ते कशी कन्सिस्टन्सी आहे ते त्याच्यावर आहे तुमच्या, तर ते पाहूनच पातळ करा। ते आता एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर आता मी ना जायफळ घालते, गुळाचा असल्यामुळे जायफळला खूप टेस्ट येते, नाहीतर तुम्ही त्याच्यात सुंठ पावडर टाकली तरी चालली असती किंवा विलायची टाकली तरी चालली असती, तर मी फक्त जायफळ घालणार आहे, खूप छान सुगंध येतो जायफळने, गुळाचा पदार्थांमध्ये जायफळ घालावेच हमेशा। तर मी आता घातलेलं आहे जायफळ। आता याच्यात घालते, ना विनो घातला ना सोडा घातला, तर याच्यात मी 1 चमचाभर बेकिंग पावडर घालणार आहे, मस्त जाळी येणारी आहे बेकिंग पावडरनी, पहा तुम्ही आता। आणि थोडंसं मीठ टाकायचं, जास्त गोड आहे ना तरी पण थोडं मीठ टाकलं तर चव छान येते, म्हणून त्याला थोडंसं मीठ टाकत। आता मस्त हलवून घ्यायचं त्याला, जाळी आता फुलायला लागले, पहा पीठ जाळीसारखं फुलायला लागलेलं आहे, ते आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे म्हणून। बेकिंग पावडर टाकल्यामुळे कसं होतं, खायला आपलं जसं काही केक खातो असं लागतं, खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं, आणि 8 दिवस टिकतं पण व्यवस्थिशीर आणि कुरकुरीत होतं, बंद डब्यात ठेवा, खूप छान होतं। आता हे अशा पद्धतीने पहा सोडायचं, असं सोडायचं, पडतंय का बरोबर बघायची कन्सिस्टन्सी, परत दाखवते, बरोबर व्यवस्थित पडते, हे बरोबर आहे, परफेक्ट आहे पीठ। आता मी ठेवणार आहे कढईमध्ये तेल तापायला, तर इथे मी तेल तापायला ठेवलं,
पहा आता तेल तापले का नाही पाहूया जरासं, थोडंसं टाकून त्याच्यातलं अंश, नंतर कळण आपल्याला लगेच वर आलं का. हे पहा झालेलं आहे. आता सोडायला सुरुवात करायची. किती सोपी पटकनी होणार 10 मिनिटात नाश्ता आहे हा. जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही. तुम्ही नाश्त्याला बनवा, कुणी बाहेर गेले फिरायला तिथे बनवा, कोणी पाहुणे आलं त्यांना द्यायचं म्हटलं ते बनवा, सणासुदीला नैवेद्यासाठी बनवा, कधीही बनवा. खूप टेस्टी आहे आणि साध्या सोप्या पद्धतीत घरातल्याच पद्धती सामग्रीमध्ये होते. तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा. जरा पण तेल खात नाही. आणि पहा आपलं एवढं मस्त पीठ झालेलं आहे ना, टाकल्या लगेच टुमकनी वर येतं ते, म्हणजे असं खाली चिटकत बसत नाही, लगेच वर येतं. पहा आणि टम्म फुगतं. थोडंसं आपण सारण टाकतो पण केवढं टम्म फुगते पहा. एकदम परफेक्ट झालेली आहे. पहिला गॅस जरा फास्ट ठेवायचा, नंतर थोडा स्लो करून टाकायचा, म्हणजे आतमध्येपर्यंत शिजणार. का की आपल्याकडे जिन्नस सगळ्या कच्च्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळं शिजून द्यायचे व्यवस्थितशीर. त्याला वेळ लागत नाही शिजायला, पण आपला अंदाज पाहून शिजून द्यायचं. मस्त खूप चविष्ट लागणारा हा पदार्थ आहे, साध्या सोप्या पद्धतीतला. नक्कीच करून पहा एकदा. किती सुरेख दिसतात आणि दिसायला फार देखणे दिसतात. गुलाबजाम सारखे वाटतात, एकदम मस्त वाटतात, जसे काही गुलाबजामच बनवलेत आपण असं वाटतं. आणि जर मला वाटलं असं वाटतंय तुम्हाला, तर तुम्ही ह्याच्यात पाक घालून, आपण गुलाबजामचा पाक कसा घालतो तसा पाक जरी टाकला ना तरी गुलाबजाम तयार होतं त्याची. नक्कीच पहा, ट्राय करून पाहू शकता तुम्ही. गुलाबजामच तयार होतात असे पाक जर टाकला तर. खूप बघा, तेल जरासुद्धा खात नाही, लगेच तेल खेचून घेऊन त्याचं कोरडे खटखटीत राहतात, अजिबात ओले होत नाही. आता एकदा परत दाखवते तुम्हाला. पहा आता तेल तापल्यानंतर लगेच ते टुमकनी वर येतात, त्याच्यामुळं हे बघा लगेच वर येतात बघा, चिटकून राहत नाही. म्हणजे ते पीठ आपलं परफेक्ट आहे, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आणि टम्म जाळीदार फुगतात आपली गुलगुली. गुलगुली म्हणा किंवा गोड भजी म्हटले तरी चालेल. कुठलाही पदार्थ तुम्ही म्हणू शकता. खूप टेस्टी लागतो. मात्र करत असणारे तुम्ही, पण रवा घालून करत नसणार आहे. नक्कीच करून पहा एकदा. रवा घालून फार सुंदर होतात. तर मैत्रिणींनो, जर माझी गुलगुली आवडली तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कुठून पाहताय तुम्ही, तुम्हाला आवडली का, कशी पद्धत आहे माझी ती पण सांगा. तुम्ही केलीत का कधी अशा पद्धतीने रवा घालून गुलगुली, ते पण मला कळवून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंटमध्ये पण तुम्हाला सांगते, लिहून पाठवा. दुसरी गोष्ट मैत्रिणींनो, माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला मैत्रिणी, बऱ्याच मैत्रिणींना ऑर्डर चालू आहेत म्हणजे आता, तर तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच घ्या. स्क्रीनवर मी नंबर देणार आहे पुढे, आणि मसाले कसे करते ते पण तुम्हाला दाखवणार आहे, आणि कुठे करते, कशी करते, कशी पॅकिंग असते मसाल्याची, सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल, एकदम ओरिजिनल. काय तर व्हिडिओ पहा पुढे. तर मैत्रिणीने पहा, आता हा पण झालेला आहे आपला. बोलता बोलता झालं, पण पहा आपण बोलता बोलता गप्पा मारता आणि मैत्रिणींनो, मला भरपूर गप्पा मारायला लागतात, बोलायला लागतं. त्याच्यामुळं आवडत असले तुम्हाला तर बरे, ना आवडत तरी ऐकून घ्या. कसं मला मनात काय आहे ते सर्व काही मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला सांगत असते. असं वाटतं सख्याच माझ्या आहेत, मैत्रिणी आहेत, सख्या आहेत, म्हणून तुमच्याबरोबर दिलगोसपणा गप्पा मारत राहते. आता पहा झालेली आहेत, कोरडी पहा रे एकदम. आता फोडून दाखवते. पहा जाळी, किती जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत, आतमध्ये बाहेरून कुरकुरीत अशी झालेली आहेत. तुम्ही ही खाल्ली नाही खाल्ली म्हणजे किती संपन तेवढी संपली, नाही तर डब्यात ठेवा, 8 दिवस टिकतात. पहा काहीच होत नाही त्यांना, खूप छान लागतात. जेवढी शिळी होती ना तेवढी चांगली लागते. रंग पहा किती सुरेख आलेला आहे, छान दिसतात ना. आता जवळून तुम्हाला दाखवलं आहे तर पहा. तर मैत्रिणींना आता मी मसाल्याविषयी तुम्हाला दाखवते. हे माझे मसाले मी गावाकडे बनवते, चुलीवर भाजते मसाले. आणि मी सर्व मसाले म्हणजे 21 ते 22 मसाले आहेत माझ्याकडे, म्हणजे असे गरम मसाले घालते मी त्याच्यामध्ये. सगळे प्रकारचे आपल्याला बाजारात भेटतात तेवढे गरम मसाले मी घातले. आणि दुसरी गोष्ट, आमच्या घरच्या मिरच्या आहेत, घरची हळद आहे, म्हणजे शेतातलीच आमच्या, धणे, परत सफेद तीळ,
हे सर्व घरचं असलं, हे शेणखतं उगवलेलं आहे. ह्याला बिलकुल केमिकल नाही, बिना केमिकल मसाला म्हटलं तरी चालेल. आता हे गरम मसाले काय सगळेच भेटत नाही आमच्याकडं, म्हणून बाजारातून आणलेले आहेत. ते हाय क्वालिटीचे आहेत, मात्र खूप भारीतले मसाले आहेत. आणि सगळे बरेच प्रकारचे मी मिरचे मसाले बनवलेले आहेत. तुम्हाला फोन केल्यावर तुम्हाला कळेल कुठले कुठले प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडं, ते तुम्ही घेऊ शकता. आणि हा रंग ढलत नाही, वर्षभर रंग तसाच राहतो. तर घ्यायचं तर घ्या तुम्हाला मसाले. पण माझे हे गुलगुले कसे झाले ते नक्कीच सांगा मैत्रिणींनो. बाय, परत भेटू.